रामकृष्ण हरी. महामुनी महर्षी अगस्त्य महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव समिती अकोले सन्मान्य श्री बाजीराव शेठ दराडे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून मागच्या वर्षापासून एक अकोले तालुक्यात भव्य आणि दिव्य स्वरूपाचा गणेश उत्सव सोहळा संपन्न होतोय. याही वर्षी संपन्न होत असताना एक विशेष आनंद अकोले तालुक्यातील सर्व परमार्थिक मंडळींना होतोय. या कालखंडामध्ये वारकरी संप्रदायातील थोर प्रवक्ते रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांची कथा अर्थात रामकथा श्रवण करण्याचा सुवर्ण योग या निमित्तानं प्राप्त होतोय. या सर्व मंडळींना त्या निमित्तानं मी धन्यवाद देतो. आणि याचबरोबर अकोले तालुक्यातील सर्व भजनी मंडळांच्या करता सुद्धा एक चांगली भजन स्पर्धा घेऊन त्यांनाही या असणाऱ्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवता येतोय. याचाही मनस्वी आनंद होतोय. मी सर्व अकोले तालुक्यातील सर्व भाविकांना वारकऱ्यांना विनंती करतो की कथेचा आपण या ठिकाणी श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे. कथेच्या समारोपामध्ये आपल्याला या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपाचा या उत्सव समितीच्या माध्यमातून महाप्रसादही या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्याचाही लाभ घ्यायचा आहे. आणि विशेषत्वानं तालुक्यातील सर्व भजनी मंडळांनी दिनांक 8/9/2024 रोजी भजन स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा अशी मी आपणा सर्वांना तालुक्यातील परमार्थिकांच्या वतीने विनंती करतो. रामकृष्ण हरी. सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव समितीच्या वतीनं आदरणीय इंजिनियर बाजीरावजी दराडे साहेब, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण विवेक महाराज केदार, हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज देशमुख आणि हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज नवले या सर्वांच्या मार्गदर्शनातून या गणेशोत्सव प्रसंगी रविवार दिनांक 8 सप्टेंबर या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत भव्य भजन स्पर्धांचं आयोजन या गणेशोत्सव समितीने केले. या भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 7,001 रुपया, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 5,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 4,001 रुपया, चतुर्थ क्रमांक 3,001 आणि पंचम क्रमांकाचं पारितोषिक आहे रुपये 2,001. त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भजनी मंडळाला जे तालुक्यातून येतील किंवा जिल्हाभरातून किंवा शेजारच्या तालुक्यातून येतील त्या सर्व उत्स्फूर्तपणे येणाऱ्या भजनी मंडळांना उत्सव समितीच्या वतीनं प्रवास भत्ता तोही देण्यात येणार आहे. तो बक्षिसाच्या व्यतिरिक्त असेल. आणि त्याचबरोबर सर्व आलेल्या भजनी मंडळांची स्पर्धकांची नाश्ता भोजन आणि चहा पाण्याची व्यवस्था ही आयोजकांच्या वतीने केलेली आहे. मी सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळ किंवा जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच भजनी मंडळांना विनंती करीन, आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव समितीनं जी भजन स्पर्धा आयोजित केली आहे या भजन स्पर्धेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. एक सेवा गणरायाच्या चरणी म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या भजन स्पर्धेत सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. मी गणेशोत्सव समितीच्या वतीनं आदरणीय इंजिनियर बाजीराव शेठ दराडे आणि त्यांच्या संपूर्ण समितीच्या गणेशोत्सव समितीच्या वतीनं, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण विवेक महाराज केदार, राजेंद्रजी महाराज नवले आणि हरिभक्तीपरायण दीपक महाराज देशमुख या सर्व वारकरी मंडळींच्या वतीनं मी आपणा सर्वांना परत एकदा विनंती करतो, आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या भजन स्पर्धेमध्ये आपण सहभाग घ्यावा. त्याचबरोबर महाराष्ट्रातील थोर रामकथाकार हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज ढोक यांच्या कथा श्रवणाचाही आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही पुनश्च एकदा विनंती करतो. धन्यवाद. संपूर्ण देशाला ज्याच्या आगमनाची उत्सुकता लागलेली असते तो आपला गणेशोत्सव. यावर्षी अकोले तालुक्यामध्ये सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव समिती व सर्व अकोले तालुक्यातील वारकरी संप्रदायाची सर्व हरिभक्तपरायण यांच्या सल्ल्याने ह्या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा असं तमाम अकोल्यातील सर्वच सामंजस्याने राजकारण समाजकारण करणाऱ्या सर्व मंडळींनी सूचना केल्याप्रमाणे
या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्याचं 1 महिन्यापूर्वी जे नियोजन झालं त्याप्रमाणे कार्यक्रमामध्ये अनेक बदल करून मागील वर्षी जो कार्यक्रम झाला गणेशोत्सवाचा, त्या कार्यक्रमामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आपण त्या तालुक्यामध्ये 7 दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचं अकोले तालुक्यामध्ये गणेशोत्सवाचं वातावरण तयार झालं आणि खऱ्या अर्थाने अकोल्यातील जनतेला त्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येऊन चांगल्या विचाराची देवाणघेवाण झाली आणि चांगल्या प्रकारे आपण तो गणेशोत्सवाचा सण साजरा करू शकलो. परंतु यावेळेस आपल्याकडे खूप वेळ होता आणि ह्या वेळेचा संधी घेऊन आपण सगळ्यांशी समन्वय साधला. सगळ्यांशी शेवटी गणेशोत्सव करायचा आहे, सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला हा सांप्रदायिक वारसा त्या तालुक्यामध्ये चालवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना पुढे यायचं आहे. म्हणून गणेशोत्सवामध्ये काय केलं पाहिजे, आपली जी काय संप्रदायाची जी काय प्रथा, जी काय संप्रदाय लोप पावत चाललाय, ह्या निमित्ताने आपण एक संप्रदायाकडे एक वेगळं वळण देऊ शकतो का, एक वेगळ्या पद्धतीनं आपण ह्या तालुक्यामध्ये आपण काम करू शकतो का, म्हणून आपण एक विचार केला आणि म्हणून ही केदार महाराज असेल, नवले महाराज असेल, देशमुख महाराज असेल, त्याबरोबर इतर सगळ्या महाराजांशी आम्ही बोललो आणि त्यांनी सुचवलं की तुम्ही रामकथा ठेवा. अत्यंत चांगलं काम रामकथेच्या माध्यमातून ह्या अकोला तालुक्यामध्ये नवीन जी काही तरुण आहेत आणि या सगळ्या मंडळींना त्याचा एक चांगला बोध मिळेल, चांगल्या पद्धतीने संप्रदायामध्ये गणेशोत्सवामध्ये त्याचा फायदा होईल. म्हणून आम्ही बाकीचे सांस्कृतिक काही कार्यक्रम आपल्याला बसवणं शक्य होतं, परंतु त्यालाही फाटा देऊन आम्ही या विनंतीला मान दिला आणि सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव समितीने आज सर्व तयारी पूर्ण करून आज अंतिम मंडपाची तयारी आणि बाकीची डेकोरेशनची तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण पोहोचलो पाहिजे आणि आपण रामकथा इथे रामराव महाराज ढोक महाराजांची रामकथा हेच जे नियोजन केलेलं आहे सगळ्यांना त्याचं श्रवण करता येईल, त्याचा लाभ घेता येईल आणि ह्या हिशोबाने आम्ही आज तालुक्यामध्ये ही सगळी व्यवस्था आज पूर्णत्वास नेत आहे. ह्या कार्यक्रमाची रूपरेषा 7 तारखेला गणरायाचं आगमन होईल आणि 8 तारखेला हरिभक्त परायण भरत महाराज शिंदे बाळासाहेब ह्यांचं कीर्तन होईल. सोमवारपासून रामकथेला सुरुवात होईल ते 13 तारखेला रामकथा महाराजांच्या हस्ते तिचा समारोप केला जाईल. आपण 7ही दिवस महाप्रसादाचं सुद्धा नियोजन या बाजार तळावरती केलेलं आहे. मी आपल्या सगळ्या अकोलेकरांना, आमच्या सगळ्या मंडळाच्या सगळ्या प्रमुखांना एक विनंती करेल की आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन करू, आपण सगळ्यांना सामावून घेऊ आणि हा उत्सव नक्कीच अकोल्याच्या वैभवात भर पडणारा उत्सव आणि आपलं संप्रदाय, आपल्या अकोला तालुक्याची परंपरा, आपल्या अकोला तालुक्याचं वागणं, आपल्या अकोला तालुक्याची शान म्हणून सह्याद्रीचा राजा कायम आपल्या अकोला तालुक्याच्या स्मरणात राहील असं काम ह्या वर्षी आपल्याकडून सगळ्यांकडून होईल एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. आमची जी काय हरिभक्त मंडळी, मग देशमुख महाराज असतील, केदार महाराज असतील, नवले महाराज असतील, त्या सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आमचं मंडळ काम करेल आणि जिथे जिथं त्यांची गरज लागेल, जिथे जिथं काही वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतील ते निर्णय आम्ही घेऊ. एक वेगळा उपक्रम आम्ही ह्या निमित्त महाराजांच्या सूचनेनुसार, आमच्या काही मंडळींच्या सूचनेनुसार आम्ही त्याच्यामध्ये ॲड करत आहे. जी काय आपली गावोगावी आपली जी काय भजनी मंडळी आहे ती भजनी मंडळी कायम तालुक्यामध्ये एक संप्रदायासाठी चांगलं काम करत असते, परंतु ती प्रकाश झोतात येत नाही आणि म्हणून ती प्रकाश झोतात येण्यासाठी त्यांना इथे कुठेतरी एक प्लॅटफॉर्म तयार करून देऊन त्यांची ती कोण चांगलं भजन गात आहे, कोणाचा आवाज चांगला आहे, त्यांच्या आपण एक स्पर्धा आपण 8 तारखेला आपल्या त्या स्पर्धेचं सकाळपासून नियोजन केलेलं आहे आणि त्या स्पर्धा त्यांच्या स्पर्धकांमध्ये चांगलं भजन ज्यांनी गायलंय त्यांच्या स्पर्धेमधले जे काही नियम अटी घालून देऊन त्यांनी ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्यांच्यासाठी सुद्धा आपण पारितोषिक ठेवून त्यांचा सन्मान हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करत आहे.
म्हणून असे वेगवेगळे उपक्रम घेऊन आपण तालुक्यामध्ये या वर्षी आपण आपलं दुसरं वर्ष आहे, या वर्षी आपण येत आहे. मी सर्वांना एकच आव्हान करेल, आपण शांततेमध्ये गणेशोत्सव आपण साजरा करूया, आपली परंपरा जपूया आणि गणरायाचं आगमन आणि विसर्जन या दोन्ही गोष्टी जोपर्यंत आपण 7 दिवस आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करू आणि हा सोहळा आपण चांगला पूर्ण करू, एवढीच मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या मंडळाचे सर्व प्रमुख, मग दत्ताभाऊ असेल, नामदेव भाऊ असतील, नामदेव भाऊ पिचड असतील, गणेश भाऊ असतील, अशी सगळी मंडळी आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करून हा गणेशोत्सव साजरा करू. मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की आपण या गणेशोत्सवाला, रामकथेला आपण सर्वांनी यावं. आपण 7 दिवस आपण गणरायाची सेवा करू, एवढीच मी सर्वांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. येणाऱ्या 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या महापर्वणीच्या कालाचा संपूर्ण विश्वाला, जगाला ज्या गणरायाच्या आनंद उत्सवाचा पर्वकाल साजरा करायचा आहे, त्यामध्ये विशेषत्वानं संपूर्ण अकोले तालुक्याचा सांस्कृतिक महोत्सव म्हणून सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव समिती मागीलही पहिल्या पर्वामध्ये त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून इंजिनियर श्री बाजीराव शेठ दराडे व त्यांचे आपण सर्व सहकारी त्यांनी एक चांगली पर्वणी अकोलेकरांना आणि तालुक्याला दिली होती. परंतु या महाराष्ट्राची ओळख म्हणजे महाराष्ट्र हा ज्ञानेश्वर माऊलींचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा श्री शिवछत्रपतींचा आणि या महाराष्ट्राला विचाराची आणि संस्काराची कूस आणि कास आहे. या अंगानं खऱ्या अर्थानं या संपूर्ण महोत्सव समितीनं यावर्षी गणरायाच्या या महोत्सवामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जे अपेक्षित आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी विखुरलेला आणि विघटित झालेला समाज एकत्र करण्याकरता ज्या गणेश उत्सवाची स्थापना केली, तो गणेश उत्सव खऱ्या अर्थानं या दुसऱ्या वर्षी या सह्याद्रीच्या राजा मंडळाकडून संपन्न होतोय. का तर या अकोल्यामध्ये रामकथा होते म्हणजे रामराज्य येणार आहे असा त्याचा अर्थ आहे. संपूर्ण संत साधू ऋषी मुनींनी जवळजवळ शेकडो वर्ष अयोध्येमध्ये जे राम मंदिर पूर्णत्वाला जावं असं स्वप्न पाहिलं होतं. दैवयोगानं साधू संत ऋषी मुनींच्या कृपेनं अयोध्येमध्ये रामराज्य आलंय आणि रामरायाचं मंदिर पूर्णत्वाला गेलंय. आणि अशा गोड पर्वणीवरती अकोल्यातलं सह्याद्रीचा राजा गणेश मंडळानं अकोल्यामध्ये रामकथा आयोजित केली. खऱ्या अर्थानं हा दुग्ध शर्करा योग आहे. का तर ते हे पवित्र दंडकारण्य जेथ लागले श्रीरामांचे चरण, महामुनी अगस्त्य ऋषींच्या दर्शनाच्या निमित्तानं, श्री महामती महाराजांच्या दर्शनाच्या निमित्तानं मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम प्रभू या अकोले तालुक्यात आल्याचा सर्वश्रुत प्रमाण आहे. सीतामाता रडी ते ती रडे नावाचं गाव या अकोले तालुक्यात आहे. सीतामातेनं टाहो फोडला, टाहो करी ते माझं गाव टहाकरी या तालुक्यात आहे. असे अनेक रामायणाचे संदर्भ रामायणाचार्य आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचे मुरारी बापू आपण ज्यांना म्हणूया असे थोर विरक्त त्यागी आणि रामायणाचे गाढे अभ्यासक हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांच्या अत्यंत पवित्र मुखारविंदातून रामकथा आपल्याला अकोलेकरांना आणि संपूर्ण तालुक्याला श्रवणाला मिळणार आहे. आणि म्हणून या गोड रामकथेचं आयोजन इंजिनियर बाजीराव शेठ दराडे आणि त्यांच्या सर्व या संयोजन नियोजन उत्सव समितीनं घेतलंय. याकरता मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला वारकऱ्याचे टाळ वाजणं, साहेबांनी आता नमूद केलं की या सह्याद्रीच्या कड्या कपारीत असे अनेक मोठे मोठे गायक आहेत, असे अनेक मोठे मोठे वादक आहेत, असे अनेक संगीतातले रत्न आहेत. त्याही रत्नांना आपल्या कलागुणांना वाव देण्याकरता
मला वाटतं दिनांक 8 सप्टेंबर रविवार रोजी भजन स्पर्धा आयोजित केलेली आमचे नामदेव भाऊ गोरडे आणि इंद्रबांजी कोल्हाळ सर यांच्या संयोजनातून ती सुंदर अशी भजन स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न होईल। अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या भजन स्पर्धेमध्ये प्रत्येक गावागावाच्या भजनी मंडळींना, महिला भजनी मंडळींनी आपला सहभाग घ्यावा आणि भजनानंदाचा आनंद द्यावा आणि घ्यावा। आणि त्याचप्रमाणे दिनांक 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीमध्ये 5 दिवस रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक बाबा त्यांची रामकथा आपल्याला श्रवण सुखाचा लाभ घ्यायचा आहे। आणि गणरायाच्या प्रांगणामध्ये बाजारतळामध्ये खऱ्या अर्थानं अकोले शहरामध्ये अयोध्या नगरी प्रगट करायची, असा गोड पर्वणीचा श्रवण सुखाचा आनंद सर्वांनी घ्यावा। रामकृष्ण हरी।